सांगलीतील शासकीय रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्याने मारहाण करून त्याच्यावर हत्याराने वार करण्यात आलेला आहे. नोकरी लावण्याचे खोटे आश्वासन देऊन घेतलेले 50,000 रुपये परत मागितल्याचा राग आल्याने हल्लेखोराने हे कृत्य केले. या प्रकरणी जखमी महेश सिद्धराम फोंडे वय वर्ष 31 राहणार संजयनगर पाटणे प्लॉट सांगली याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. या घटनेची माहिती अशी की फिर्यादी महेश फोंडे हे सांगली येथील शासकीय रुग्णालयात कक्षसेवक म्हणून सेवेत आहेत. संशयित विजय वाघोले याच्याशी त्यांचा परिचय आहे. काही दिवसांपूर्वी विजय याने फिर्यादी महेश यांना नोकरीला लावण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून 50,000 रुपये घेतले होते. मात्र विजय याने काही कार्यवाही केली नाही. गुरुवारी सकाळी 11:30 सुमारास शासकीय रुग्णालय परिसरातील विनायक भोजनालय येथे महेश गेले होते. तेथे संशयित विजय वाघोले हे चहा पीत बसलेले असल्याचे त्यांना दिसले. फिर्यादी महेश फोंडे यांनी संशयित विजय यांच्याकडे 50,000 रुपयांची मागणी केली असता याचा राग आल्याने संशयित विजय याने महेश यांना कॉलरला पकडून बाहेर आणले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्यावर धारदार हत्याराने डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर संशयित विजयने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी संशयित विजय आणि याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.